सोनाली एका छोट्या खेड्यात वाढलेली मुलगी. घरात आई, आजी आणि लहान भाऊ. वडील लहानपणीच गेले होते. आई दिवसभर लोकांच्या शेतात काम करायची आणि सोनाली शाळा सांभाळून घरची जबाबदारी उचलायची. सोनालीचं एक मोठं स्वप्न होतं, शिक्षिका बनायचं. तिला वाटायचं, मला शिकता आलं तर मी गावातल्या सगळ्या मुलींना शिकवेन. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. 10वीच्या आधीच आई आजारी पडली. घरात उत्पन्न बंद झालं. नातेवाईक म्हणाले, सोनाली आता शाळा सोड, कामाला लाग. घर आधी की स्वप्न आधी. त्या रात्री सोनाली झोपली नाही. तिने आईचा हात धरला आणि म्हणाली, आई, मी कामही करेन आणि शिकेनही, पण स्वप्न सोडणार नाही. दिवसा ती शिवणकाम करायची, संध्याकाळी मुलांना शिकवायची आणि रात्री स्वतः अभ्यास करायची. थकवा यायचा, डोळे पाणावायची, पण ती स्वतःला एकच गोष्ट आठवायची, हे दिवस कायमचे नाहीत. तिने 10वी-12वी दोन्हीही उत्तम गुणांनी पास केली. गावातील लोक जे आधी शंका घेत होते, आता तिचं कौतुक करू लागले. एका शिक्षकांनी तिची फी भरायला मदत केली आणि ती D.Ed कॉलेजला गेली. काही वर्षांनी त्याच गावातल्या शाळेत नवीन शिक्षिका म्हणून सोनालीची नेमणूक झाली. पहिल्या दिवशी वर्गात उभी राहिली तेव्हा तिला स्वतःचं लहानपण आठवलं. फाटक्या चपला, जुनी पिशवी आणि डोळ्यात मोठी स्वप्न. ती हसली आणि वर्गाला म्हणाली, तुमच्यातला प्रत्येकजण काहीतरी मोठं करू शकतो. परिस्थिती नाही, तुमचा निर्धार तुमचं आयुष्य ठरवतो. आई दारात उभी होती, अभिमानाने डोळे भरलेले. बोध, आयुष्य कधी कधी आपल्याला कठीण वळणावर आणून उभं करतं, पण स्वप्न सोडली नाहीत तर तेच वळण आपल्याला यशाच्या रस्त्यावर नेतं.